कसं काय मंडळीनो, आज मी पनीरचे भुर्जी बनवते. हा घरातच पनीर बनवलेला होता. सकाळी दूध आणले तर हे झाला, तर हे बघा याचा एवढा पनीर झालाय. याची मी भुर्जी बनवते. आता हा अर्धा कापून घेतोय. जो माझा बारका नातू आहे ना, तो पनीर भुर्जी खाणार नाही, म्हणून हा त्याच्यासाठी जरासा कापून तुकडे करून त्याला घालते भुर्जीमध्ये. आता हे मी किसून घेते किसणीवर. हे बघा, हे असा हे बघा कडे तापायला ठेवलं. आता ह्याच्यात जरासा तेल टाकते. तेल टाकलाय. ह्याच्यात एक दालचिनीचा तुकडा टाकते आणि राई जिरा. बघा राई जिरा फटफटला. आता कांदा टाकते. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची 1 चमचा पेस्ट टाकते. हा कढीपत्ता टाकते. आता ह्याच्यामध्ये हा टमाटर कापून घेतलेला टमाटर आहे, तर ह्याच्यामध्ये टाकते. आता हा चिकन मसाला माझ्या घरचाच आहे. हा पण माझ्या घरचाच मसाला आहे, सगळे हे करून घातलेला. हा अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ हे आता मी सगळं ह्याच्यावरती टाकून देते. आणि ह्याच्यामध्ये हा बघा कांदा, जरा आता कांदा टमाटर नरम होत आला. ह्याच्यात मी पनीर मसाला नाही टाकलेला आहे, असाच चिकन मसाला आणि माझा घरचा, म्हणजे दोन्ही पण माझे घरचेच मसाले आहेत, ते टाकलेले आहेत. आणि हा माझा घरचा मसाला मालवणी, हा टाकते त्याच्यात 2 चमचे. हा घरचा मसाला 2 चमचे. त्याची आता ही बघा तशी ग्रेव्ही होत आली आहे. आता ह्याच्यामध्ये मी हा किसलेला पनीर टाकणार. हा बघा हा किसलेला पनीर आहे ना, हे बघा हे ह्याच्यात टाकणार. नातू पनीर भुर्जी खाणार नाही, म्हणून त्याच्यासाठी हे काढून ठेवलेलं आहे, ते नंतर घालणार मी. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते, थोडंसं पाणी टाकणार, कारण खाली मसाला लागू नये म्हणून. आता ह्याच्यामध्ये हे तुकडे टाकते. ही आमची पनीर भुर्जी झाली. जास्त सुकली म्हणून थोडंसं पाणी टाकते. जास्त सुकली ना म्हणून थोडंसं पाणी टाकते. ही बघा, ही आता याच्यावर ही जरा कोथिंबीर टाकते.
ही आता कापलेली कोथिंबीर टाकली याच्यावर. झाली आता आमची बुर्जी. गॅस बंद करते. ही बघा, ही बघा कशी बुर्जी झाली ती बघा. अशी तुम्ही बनवतात का नाही ही अशी मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, ही बुर्जी चपाती, हा चपाती बरोबर खावा, भाकरी बरोबर खावा, तोंडाला कांदा लावा आणि लिंबू पाहिजे तर लिंबू पिळून घ्या. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला तर लाईक आणि शेअर करा, कमेंट करा आणि चांगला मला प्रतिसाद द्या. धन्यवाद.